बसून तुटत नाहीये ते विचार कर लाकूड टाकलं आम्ही त्याच्यात तरी पण चला हाणायला लागते थोडं दगडावर. हो प्रवीण भैया इकडे या मस्त झाली पण चूल आता. झालं जेवण करून झालं. हा जेवले आता मी. माहितीच नाही लाकडं फोडायचं तर काय. अरे ते समोरचं तर मोड तरी इकडल्या साईडनं एकावर पाय दिलं की सगळे एक लाकडावर पाय दिलं सगळं उलटच. पेट्रोल पाहिजे ओ मग पप्पाला काय एक घोट पाणी आणलंय. एकच घोट बात करतोय पप्पाला पाणी. हाळून एवढ्या जोराने सगळे पळून जातील ना असं बोलल्यावर. बसून पाणी पे. हा जमलं पिवलं. आंघोळ करून आले आता. चला आता आम्हाला एक बनवायचे अद्रक लसूणचे. खूप जास्त असं ऊन लागायला लागले मस्त वाटायला लागले. ते चूल पेटवतात तोपर्यंत अद्रक लसूण बसून सोलते. तर आज मस्तपैकी असा मटणाचा बेत आहे. एकदम ताजं आणि फ्रेश असं मटण आणलं जसं गावाला भेटतं ना मटण तसं मटण आणलेलं आहे. आता मग मी त्याला व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून ठेवलं होतं. आता दम त्याला हळद आणि मीठ लावून घ्यायला लागला आणि एकदम मस्त असं चुलीवर आज मस्तपैकी झणझणीत असा मटणाचा बेत आहे. हे 4 किलो मटण आहे तर तसं त्या हिशोबाने मीठ आणि हळद लावून घ्यायला लागला तो. तर तुम्ही सुद्धा पूर्ण रेसिपी बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करासुद्धा बिलकुल विसरायचं नाही आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. ठीक आहे. तर आता जमा लावून ठेवतो आणि बाकीचं सगळं काही चुलीवर आपल्याला रेसिपी बनवायची. तर मस्तपैकी असं चुलीवरचा मटणाचा बेत आहे आज आणि धम्माच कालवण बनवणार आहे. तर कांद्याला व्यवस्थित परतून घेतलं, त्याच्यामध्ये टमाटर टाकले आणि बाकीचं अद्रक लसूण पेस्ट वगैरे तयार व्हायला लागली मध्ये. आणि तुम्ही बसले लक्ष जाळाकडे आणि डोळ्यामध्ये गेला धूर गेला डोळ्यात. आता 2-3 वर्ष झालं चुलीवरचं मटण काय खाल्लं नाही. गावाला गेल्यानंतर खायला भेटतं, बाकी इकडे तर काय खायला भेटत नाही आहे. तर बघू शकता मस्तपैकी असा इथं चुलीचा बेत केला आहे आणि जाळसुद्धा एकदम मस्तपैकी लागला आहे त्याला. आणि मम्मीने काय केलं तिथल्या गार्डनमधली थोडीशी माती घेऊन पातेल्याला लावून पातेलं चुलीवर ठेवलं आणि मस्तपैकी असं पातेलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर 3-4 कांदे टाकलेले आहेत. ते थोडेसे परतून झाले पण अद्रक लसूणची पेस्ट तयार झाली नव्हती तर ती तयार होते आतमध्ये. तोपर्यंत पातेलं थोडंसं कांदा करपण म्हणून पातेलं खाली उतरून ठेवले आणि त्याचा टमाटा कापायला लागले. आता त्याला म्हणलं बारीक कापतं, म्हणलं नको एवढं मोठं ठीक आहे. आता बघितलं 4-5 तुकडे केले ते टमाट्याचे. आता तसंच टमाटर टाकतो वाटतं तो आता. ते धमान्यात टाकले जाऊ दे, त्याने टाकले त्याला म्हणलं बारीक काप. तर पातेलं चुलीवर ठेवलं आहे त्यामध्ये टमाटेसुद्धा टाकले 2. आता ते व्यवस्थित असं हे करून घ्यायचे, थोडीशी नॉर्मल शिजवून घ्यायचे. ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायला लागलेत. तर खडे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये 1-2 चक्री फूल टाकायच्या, 2 मोठ्या विलायच्या, 4 ते 5 लवंग टाकायच्या, 2-4 दालचिनीचे तुकडे टाकायच्यात आणि हे टाकायचं आहे हिरवी विलायची टाकायची 2-3. खूप जास्त असं आपल्याला खडा मसालासुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा नाही आहे. तेजपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता पण त्यांनी टाकला नाही आहे तर ठीक आहे, काय हरकत नाही आहे. पण चुलीवरचं मटणाची चव ना एकदम अशी भारी लागते ना, वेगळीच लागते. आपल्याला गॅसवरचे आपण किती पण मसाले टाकून मस्त मटण बनवतो ना, त्याच्यापेक्षा चुलीवरचं मटण खाण्याची मजा ही वेगळीच आहे आणि आज आम्हाला ती भेटणार आहे. तुम्हीसुद्धा असा एकदा बेत नक्की करा.
तुमच्या इथं जर जागा असेल थोडीशी चूल वगैरे करायला तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा. आता आम्हीसुद्धा बघितलं चुलीला किती मस्तपैकी एक फरशी ठेवून त्याच्यावरती चूल वगैरे बनवून असं आम्ही मटणाचा बेत करायला लागलो. आणि पहिल्यांदाच ह्या घरामध्ये आल्यानंतर आम्ही ह्या चुलीवरती मटण बनवतो आहे. तर आता अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे. थोडंसं टमाटर शिजल्यानंतर खडे मसालेसुद्धा आपण टाकलेले आहेत. व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकायची. अंदाजानुसार टाकलेले आहे तर तुम्हाला जेवढी लागते तशी तुम्ही करा. हे बघा आणखी थोडीशी होती तर मम्मी म्हणत होती सगळे टाकते. म्हटलं नको बास होती एवढीच. का तर खूप जास्त हे बनवायचं नाही आपल्याला, रस्सा बनवायचा नाही आहे. एकदम मस्त असं भाकर चुरून खाता आले पाहिजे एवढा. तर स्नेहाली म्हणली मला पण थोडीशी मदत करायची पण जाळ एवढा जोराने होता ना, अशी वाफ लगी सगळी तोंडाला गरम लागत होती. तर म्हटली नको करा तुमचं तुम्ही म्हटली आणि निघून गेली. तर चला व्यवस्थित अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट व्यवस्थित परतून झाली. आता त्याच्यामध्ये थोडेसे नॉर्मल मसाले टाकायचे, ते म्हणजे की थोडेसे 1-2 चमचे आपल्याला धने पावडर टाकायची आहे, ती जी मम्मी हातानेच टाकायला लागली चमच्यानं घेता. आणि दुसरं म्हणजे की नॉर्मल थोडीशी चटणी टाकायची, का तर चटणी नंतर टाकायची. ही दमाने सांगितलं की वरतून चटणी टाकल्यानंतर कालवण लय जबरदस्त होते. आता बघूया मग म्हणली ठीक आहे त्याच्या मनासारखं थोडंसं करूया, तो म्हणतोय तसा. तर का तर काय होते ना, कधी मुलं बाहेर असले ना तर कधीतरी बनवून खातात तर त्यांना वेगळी त्याची चव वाटते की असं बनवल्यानंतर कालवण लय भारी होते. आणि मी तुम्हाला बनवून चारतो की मी कसं कालवण बनवते. ते म्हटलं ठीक आहे तू पण कर. पण आता थोडीशी मम्मी मदत करायला लागली, बाकी त्यांनीच केलं असं आम्ही म्हणणार आहे कालवण. ठीक आहे. तर हे बघा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आता थोडीशी चटणी टाकायची, जी थोडीशी टाकलेली 1-2 चमचे का तर वरतून टाकायचे आहे मटणाला थोडी. तर थोडीशी चटणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटलं आहे आणि इतका भारी वास यायला लागला, सगळ्या घरभर असा वास पसरला आहे मसाल्याचा. तर गॅस कमी चालू करायची, म्हणजे कमी जास्त करायची सुद्धा गरज नाही, एकदम मस्त असं परफेक्ट असा जाळ चाललेला आहे. तर आता सगळं मटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला नंतर अजून थोडेसे मसाले टाकायचे, ते वरतून टाकायचे. कसे टाकायचे तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. आणि आता मटणामध्ये पाणी वगैरे काही ओतायचं नाही, व्यवस्थित हलवून झाकून ठेवायचं आहे. आणि हे घे पुष्टा घे हलवायला नंतर घे कपडा म्हणलं आता याला झाकून ठेवायचं. पाणी गरम करायचंय. ह्याच्यावर झाक ना, जिकडे झाकण आहे त्याचं. अगं तेच बसाल मग मी ह्याच्यावरती. जा मग थांबा अंग कोणतं तरी. एवढ्या लाकडामध्ये होईन का? आणखीन लागन ना. बोंडी मग कॉपीराइट येते. हेच नाही माझा फोन कुठे आहे का? सकाळपासून माझा फोनच कुठे भेटणार आहे भाई. माझा फोन बघ बरं कुठे बाळ. एक चांगलं मस्त मटण आणलंय. ती कधी पण आणतोय चांगलं खाते मटण. चल खाता पाणी टाक ना. कशात पाणी गरम करा ना. त्याच्यावर नुसतं थोडं पिकलं, चांगलं पिकले ना अलीकडनं. ठीक आहे आता पाणी गरम होईपर्यंत राहू. हे चमचा काढ मग मी त्यातला. हे चमचा काढ पोळण. त्याचं कुठं गेलंय का झाकण? हेच आणलंय त्याचं झाकण मध्येच असेल, नाही तर तिकडे ताटात खायचे तिथल्या झाकण. किती जोराने ओरडते. तिथं व्हिडिओ बनवायचा.
कोणाला चुलीजवळ कसला रील एका ठिकाणी काय बनव ना तळ आणि वर नेऊन द्या. वरती जायचं का आता? हा. टाकायचं नका ह्यात नव्हतं टाकल्यामध्ये खरंच नाही सगळे पापड फ्राय कर ना तोपर्यंत. गॅस कमी करणार नाही हा. तर हे बघा ताटामध्ये गरम पाणी होतं त्याच्यामध्ये लाल चटणी टाकली थोडीशी ही टाकली धने पावडर टाकलेली आहे थोडीशी जिरे पावडर टाकली आणि मटन मसाला टाकलेला आहे. तिखट तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तसं टाकलेलं आहे. गरम पाण्यामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स करून ते टाकायचं आहे मटणामध्ये. ठीक आहे. आता ही केलेलं आहे नसतं आम्ही मटण बनवताना तेलामध्ये सगळी चटणी वगैरे मसाला टाकतो असं करायचं. ठीक आहे मला असं करूया. आणि पाणी जे मग गरम केलं होतं ताटात ते मटणामध्ये टाकलं होतं. आता व्यवस्थित हलवायचं आहे आणि परत थोडंसं पाणी ताट घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परत शिजू द्यायचं मटण. व्यवस्थित मटण शिजलं पाहिजे कच्चं ठेवायचं नाही आणि खूप जास्त शिजवायचं सुद्धा नाही. एकच नंबर खाता आलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण कुकरमध्ये मटण शिजायला टाकतो आणि ते खूप जास्त असं शिजलं जातं मग व्यवस्थित खाल्लं म्हणजे खाल्ल्याने वाटत नाही. तर आता मटणाच्या कालवणासोबत तर जेवण करताना कांदा लिंबू कच्ची मेथीची भाजी एकदम भारी लागते खाताना. तर त्यासाठी मग मी इथे मेथीची भाजी नीट करायला लागली. आता मटणसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता जेवण करायला बसायचं आहे आपल्याला. चला जेवण करूया. तेवढं नाही खात म्हणते तिथं थांबी करून काढून तंदुरी तिकडे बस 10 मिनिट पलीकडे बस म्हणजे तर एकदम जबरदस्त असं मस्त सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण खायला लागलो आईस्क्रीम मटका आईस्क्रीम आणि जी मला खूप जास्त आवडते. तर चला आईस्क्रीम खातो आणि लगे आता खाऊन संध्याकाळ झालेले आहे रात्र झालेले आहे. तर आम्हाला घरीसुद्धा जायचं आहे वापस. रात्र पप्पा आले नव्हते. पप्पा आणि मम्मीची आई म्हणजे आजी माझी ती घरीच आहे त्यासाठी मम्मीची घाई चालली चला पटापट इथं बसायला पाहिजे पण ही छान असते घरात लावलं. हा हे ज्या आवाज ही जी असते ना ती भारी वाटते मेडिटेशन होते त्याने. चला चला कोणती पिशवी हां ठीक आहे चला मग मी हळूहळू चला तिला घेतलंच म्हणून कुठे घेऊन गेलं काय चला भाग मिक्का भाग मिक्का नाही भागशाली भाग भागशालन बाई भाग गुड्डी बाई भाग लवकर भाग. बाय बाय निघा. तर चला आता ह्यांना सोडलं आणि आम्ही पण घरी जातो आणि हा छोटा व्हिडिओ मी ते संपवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा विसरू नका. भेटूया उद्याच्या तोपर्यंत बाय बाय.